मंगळवारपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश दिल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी हे आंदोलकांना आवाहन केलंय। मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, कोणाचं ऐकून गोंधळ घालू नका असंही आवाहन जरांगेंनी केलंय। मुंबईच्या रस्त्यांवरती असलेल्या गाड्या आझाद मैदानाच्या बाजूच्या क्रॉस मैदानात लावा, तिथेच झोपा असंही जरांगे म्हणालेत। माझं हे सांगणं आता शेवटचं एवढं लक्षात ठेवा, ज्या रोडवर गाड्या त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा, हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे। आणि तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा, हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे। आपल्याला न्यायदेवतेचं, न्यायालयाचं नियमाचं पालन करायचं आहे। इथं बाजूला 200 मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय। जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा, मैदानावर झोपा, हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं। आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कुणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता। समाजाचा अपमान होईल, मान खाली होऊन असं कधी वागत। म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला। मला 2-2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग? मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार, काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा। तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल, पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका।